नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. दिनांक 1 जून 2026 रोजी मोताळा येथे अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर. मोताळ्यात 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न. धर्म, संस्कृती आणि संस्कार जपण्याचा संदेश. 460 प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त सहभाग. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मोताळा तालुक्यातील बोरटेक येथील नळगंगेश्वर आश्रमात आयोजित 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. धर्म, संस्कृती, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि युवकांमध्ये संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जिल्हाभरातून तब्बल 460 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. समारोपी सत्रात मार्गदर्शन करताना वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील अनेक धर्मस्थळे, मंदिरे आणि धार्मिक परंपरा आजही टिकून आहेत. त्यांनी उभारलेल्या धर्मशाळा, घाट, विहिरी, 12 ज्योतिर्लिंगांचे संवर्धन तसेच पंढरपूर, परळी, वैजनाथ यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण झाले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृतीला नवे बळ मिळाले. त्यामुळेच त्यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी वारकरी धर्म परिषद कटिबद्ध आहे. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष व सुप्रसिद्ध कथाकार हभप विलास महाराज वाघमारे, घाटाखालील जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे, घाटावरील जिल्हाध्यक्ष हभप गजानन महाराज टेंग, जिल्हा सचिव शेख युनुस गजानन थिगळे, सुरक्षा दक्षता समितीचे अध्यक्ष हभप मधुकर इंगळे, सावळे सरपंच गणेश महाराज बहाकर, विठ्ठल महाराज भोजने, ज्ञानदेव भांबेरे पाटील, चांगदेव लाहुडकर, गौरव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गवाणकर, तालुकाध्यक्ष रमेश शेळके पाटील, नंदाताई सोनोने, मंदाताई सोनटक्के, हभप सुबोध गावडे महाराज घाडगे, हभप डोंगरकार महाराज, सिद्धेश्वर दामोदर बुंधे, शरद अवचार आदी मान्यवर धर्मपीठावर उपस्थित होते. शिबिराची सुरुवात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले. संस्कारातूनच विकसित भारताची निर्मिती. विलास महाराज वाघमारे यावेळी मार्गदर्शन करताना विदर्भ प्रदेशाध्यक्ष हभप विलास महाराज वाघमारे यांनी सांगितले की विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा पिढीला संस्कारांची जोड देणे अत्यावश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीसोबतच नैतिक मूल्ये, धर्म आणि संस्कृतीचे शिक्षण मिळाल्यास देशाची सभ्यता आणि संस्कृती दीर्घकाळ टिकून राहील. त्यामुळे वारकरी धर्म परिषद गावागावात संस्कार शिबिरे आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करून युवकांमध्ये राष्ट्रीय व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. 6 सत्रांमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन. 2 दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात महापुरुषांचे चरित्र, भारतीय संस्कृती, संत परंपरा, न्यायव्यवस्था, प्रशासन, धर्म, शिक्षण, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रनिर्माण आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ प्रशिक्षकांनी 6 सत्रांद्वारे सखोल मार्गदर्शन केले. शिबिरार्थींनी विविध चर्चासत्रे, प्रश्नोत्तरे आणि समूह उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 460 प्रशिक्षणार्थींचा गौरव. शिबिरात सहभागी झालेल्या 460 वारकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना उत्कृष्ट सहभागाबद्दल वारकरी धर्म परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरामुळे युवकांमध्ये धर्म, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. राजे होते पण पुण्य करत होते म्हणून पुण्यश्लोक नलराजा होता. तोही राजेही होता. राजे तर नाही झाले पण नुसते राजे झाले.
पण राजे असूनही पुण्याचे काम केले, पुण्य संपादन केलं, पुण्य लोकांना वाटलं म्हणून आपले मंदिर देवस्थान संस्थान यांचा जीर्णोद्धार केला. गाव तेथे पाणी, वृक्ष लागवड, आश्रमशाळा, धर्मशाळा, शिक्षण संस्था हे आजच्या त्या काळात अहिल्यादेवी होळकर एका महिलेने करून दाखवलं. ज्यावेळेस इंग्रजांची राजवट होती, तर त्या महिलेचा आज जन्मदिवस, त्यांच्या जयंतीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपण हे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. निमित्त औचित्य अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं होतं. मग अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचंच औचित्य का घेतलं आपण? आपली तर वारकरी धर्म परिषद आहे, वारकऱ्यांचं ज्ञानोबा तुकोबा आपल्या संतांचं आपण घ्यायला पाहिजे होतं. परंतु संतांच्या इतकंच महत्वाचं कार्य अहिल्यादेवी होळकर यांचं आहे. त्यांनी धर्म टिकवला, मंदिरं टिकवल्या, आश्रमशाळा टिकवल्या, संस्था टिकवल्या. म्हणून मंदिरात तुम्ही आम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतो. म्हणून ते आमच्या संतांच्याच बरोबरीचे आहे. त्या त्याग आणि संघर्षाची एक मिसाल म्हणून अहिल्यादेवी होळकर तुम्ही आम्ही आज महाराष्ट्रात, भारतात माहीत आहे. नवे नवे जगात अहिल्यादेवी होळकर यांचं नाव गेलेलं आहे. मग ते कशामुळं गेलं? चूल आणि मूल आणि घरदार हा प्रपंच त्यांनी सांभाळला असता तर ते तिथपर्यंत पोचले नसते. हे तुम्हाला आम्हाला सुद्धा माहीत आहे. मग ते तिथपर्यंत कसे पोचले? आपण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो का? करू शकतो का? प्रश्न आहे. पोचायचं नाहीये, तुम्ही पोचू बी शकत नाही असं आपल्या मनात न्यूनगंड आहे. नाही बाई, ते कसं काय जमणार? इथलं कसं आलो नांद्र्यापासून, आव्या लियापासून, तर जायची घाई. आले किती वाजता? तर 2 वाजता. जायचं किती वाजता? तर 3 वाजता. मग का गए ते काही नाही, क्या लाय कुछ नाही. एका घंट्यात काय इकडं म्हणजे आपण